गांधीनगरमधल्या सर्वच बेकायदेशीर बांधकामावर झाली पाहिजे। ही बांधकामं जमीन दोस्तच झाली पाहिजेत। हा दुसरा निफ्टी 2000 साली अंमलात आला। 2000 पासून 2026 पर्यंत तुम्ही शिल्पी अंदाजपत्र दाखवता महानगरपालिका। आम्ही येण्याचं अर्थ कारण असं आहे की हे 157 आणि 158च्या आरक्षणाचं महानगरपालिका काय करणार हे आम्हाला कळलं पाहिजे। एप्रिल 2026 माननीय सर्वोच्च न्यायालयाचा निकाल, उजगावची जमीन नाही महानगरपालिकेची जमीन आता शिक्कामोर्तब झालं। या जमिनीवर कोल्हापूर जनतेच्या सोयीसाठी 2 आरक्षण आहेत, ट्रक टर्मिनस आणि कचरा डेपो। त्याचं विकसन केव्हा करणार हा मुळात प्रश्न आहे। 2000 दुसरा सुधारित विकास आराखडा 2000 सालापासून लागू झाला। 2000 ते 2013 या 13 वर्षाच्या कालावधीमध्ये त्या ठिकाणी जी अनाधिकृत बांधकाम उभा राहिली ती कोणामुळे झाली तर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्यामुळे झाली। त्यांची चौकशी झाली पाहिजे। लाखो रुपये खालच्या कोर्टापासून सुप्रीम कोर्टापर्यंत आतापर्यंत खर्च झाले, लाखो नाही कोट्यावधी रुपये। हे कोट्यावधी रुपये या अधिकाऱ्यांच्या पगारातनं, पेन्शनमधनं, प्रॉव्हिडंट फंडातनं वसूल करा अशी आमची मागणी आहे। आणि मुंबईमध्ये उच्चभ्रू वरळी विभागामध्ये कॅम्पाकोलाची नावाची बिल्डिंग ज्याला महानगरपालिकेची बांधकाम परवानगी नव्हती, ऑक्युपेशन सर्टिफिकेट नव्हतं, सर्वोच्च न्यायालयानं सगळे विचार केले आणि 2014 साली ते वरचे 30 मजले जमीनदोस्त केले गेले। हे निकाल मार्गदर्शक आहे कोल्हापूरसाठी। कॅम्पाकोलामध्ये जी कृती झाली तीच कृती गांधीनगरमधल्या सर्वच बेकायदेशीर बांधकामावर झाली पाहिजे। ही बांधकामं जमीन दोस्तच झाली पाहिजेत असं आमची मागणी आहे। असं केल्याशिवाय कोल्हापुरातील गल्ली कोपऱ्या बोळाबोळातील कोणाच्या तरी सांगण्यावरून, कोणाच्या तरी आधारावर, कोणाच्या तरी शेल्टर खाली ही जी अनाधिकृत बांधकामं आहेत ती प्रक्रिया बंद होणार नाही। आम्ही कृती समिती म्हणून डोळ्यात तेल घालून आम्ही निगराणी करत आहोत। कानातल्या गप्पा कुजबूज वगैरे आम्ही चालू देणार नाही। एकच निर्धार, एकच पक्का निर्धार, अतिक्रमण जमीन दोस्तच झाली पाहिजेत असा आमचा पक्का निर्धार आहे। आणि तो आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडनं करवून घेणार। आणि 2000 पासून आजपर्यंत कोट्यावधी रुपये खर्च जे कोर्टामध्ये झाले त्यांची वसुली सुद्धा झाली पाहिजे। त्या अधिकाऱ्यांची डिपार्टमेंटल इन्क्वायरी सुद्धा लागली पाहिजे। आज झालेल्या बैठकीत आयुक्तांकडून काय आदेश देण्यात आले आहेत? आयुक्तांनी आज काही आदेश झाला नाही। आयुक्तांनी आमचं म्हणणं ऐकून घेतलं, परंतु आयुक्तांना त्यांनी आदेश जरी केला नसेल तरी आयुक्तांना आमची कोल्हापूरच्या जनतेची जो लढाऊ बाणा आहे, सत्याची कास घ्यायची आमची जी इच्छा आहे त्याचं आम्ही संपूर्ण दर्शन नवीन आयुक्तांना आज करून दिलेलं आहे। आगामी काळामध्ये काय भूमिका असणार आहे? आगामी काळामध्ये काही एकच भूमिका आहे, अतिक्रमण जमीन दोस्त करा आणि ती 2 आरक्षणं त्याचा विकास करा आणि कोल्हापुरामध्ये येणारे ट्रकच्या साठी पार्किंग तिथं करा। कचरा डेपोचा झूम प्रकल्पाचा जो प्रकल्प आहे तिथं ज्या माणसांना त्रास होतो तो उजगावजवळ त्या गांधीनगरजवळ तो कचरा डेपो डेव्हलप करा आणि कोल्हापूरच्या बावड्यातल्या जनतेला थोडा दिलासा द्या। बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना। अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना। ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय। खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय। पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी।